हॅलो, तुम्ही कधी फ्रीज मधून थंड पाण्याची बाटली बाहेर काढली आहे का? आणि बाह्य पृष्ठभागावर जमा झालेले पाण्याचे थेंब पाहिले आहेत का? किंवा पहाटे गवतावर आणि पानांवर चमकणारे पाण्याचे थेंब पाहिले आहेत का? हे पाण्याचे थेंब येतात कुठून? बाटली गळते आहे का? खरं तर नाही. तुम्ही दवबिंदू तयार होण्याची किंवा ड्यू फॉर्मेशनची प्रक्रिया बघितली आहे. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला आर्द्रता किंवा ह्युमिडिटी आणि दवबिंदू तापमान किंवा ड्यू पॉइंट याबद्दल शिकावं लागेल. चला तर सगळ्यात पहिले आपण हवेतला ओलावा किंवा दमटपणा काय असतो याबद्दल बोलूया. पृथ्वीचा सुमारे 71% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. यामुळे सतत बाष्पीभवन किंवा इव्हॅपोरेशन होत असतं आणि त्यामुळे आपल्या सभोवतालच्या हवेत नेहमीच बाष्प किंवा वॉटर वेपर असते आणि हवेतल्या या बाष्पाच्या अस्तित्वामुळे हवा दमट किंवा कोरडी होते आणि वातावरणातल्या याच ओलाव्याला आपण आर्द्रता किंवा ह्युमिडिटी असं म्हणतो. आर्द्रता म्हणजे हवेतील ओलावा किंवा दमटपणा, म्हणजेच हवेत बाष्प उपस्थित असणे. आणि हीच गोष्ट आपल्याला दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत करते. हवा कोरडी आहे की ओलसर आहे, सुखद आहे की अस्वस्थ करणारी आहे, हे याच वरून कळतं. आता हवा एका विशिष्ट तापमानाला फक्त ठराविक प्रमाणातच बाष्प धरून ठेवू शकते. जर ही मर्यादा ओलांडली गेली तर अतिरिक्त बाष्पाचे पाण्यात रूपांतर होईल आणि तेव्हा आपण म्हणतो की ती हवा त्या विशिष्ट तापमानाला बाष्पाने संपृक्त आहे. म्हणजेच हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानाला बाष्पाने संपृक्त आहे किंवा सॅच्युरेटेड आहे असं आपण म्हणतो. जर बाष्पाचे प्रमाण कमी असेल किंवा कमी बाष्प सामावलेलं असेल तर ती हवा असंपृक्त आहे किंवा अनसॅच्युरेटेड आहे असं आपण म्हणतो. आता कल्पना करा की असंपृक्त हवेचा एक नमुना आपण हळूहळू थंड करत आहोत. तर जसं तापमान कमी होतं तशी हवा कमीत कमी बाष्प धरून ठेवू शकते आणि एका विशिष्ट तापमानाला हवा संपृक्त होते आणि त्यानंतर अधिक थंड केल्यास बाष्पाचे संघनन किंवा कंडेन्सेशन होऊन पाण्याचे थेंब तयार होतात. आता तुम्ही इथे बघू शकता की तापमान जसं जसं कमी होत आहे तसं तसं बाष्पाचं संघनन होत आहे आणि या ग्लासवर छोटे छोटे पाण्याचे थेंब तयार झालेले आहे आणि या तापमानाला आपण दवबिंदू तापमान किंवा ड्यू पॉइंट असं म्हणतो. दवबिंदू तापमान हे एक विशिष्ट तापमान आहे ज्यावर हवा बाष्पाने संपृक्त होते आणि बाष्पाचं संघनन किंवा कंडेन्सेशन व्हायला सुरुवात होते. म्हणूनच जेव्हा ही उबदार हवा बाटलीच्या थंड पृष्ठभागाला किंवा पहाटे थंडगार पानांना स्पर्श करते तेव्हा ती हवा तिच्या दवबिंदू तापमानापर्यंत थंड होते आणि पाण्याचे थेंब तयार होतात. आता हवेत प्रत्यक्षात किती बाष्प आहे हे मोजण्यासाठी आपण निरपेक्ष आर्द्रता किंवा ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी नावाची गोष्ट वापरतो. तर निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेचे वस्तुमान आणि ही मोजल्या कशात जाते तर ती किलोग्राम प्रति घन मीटर किंवा किलोग्राम पर मीटर क्यूब मध्ये मोजल्या जाते. म्हणजेच हवेच्या दिलेल्या एका वस्तुमानामध्ये बाष्पाचं वस्तुमान किती आहे हेच निरपेक्ष आर्द्रता आहे. म्हणून निरपेक्ष आर्द्रता बरोबर पाण्याच्या वाफेचे वस्तुमान भागिले हवेचे वस्तुमान जे आहे किलोग्राम प्रति घनमीटर मध्ये. पण थांबा, काय आपल्याला जाणवणारी आर्द्रता ही हवेत किती बाष्प आहे यावर अवलंबून नसते, तर हवा संपृक्त होण्याच्या किती जवळ आहे यावर अवलंबून असते. आणि हीच गोष्ट आपल्याला सापेक्ष आर्द्रतेकडे घेऊन येते किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटीकडे घेऊन येते. सापेक्ष आर्द्रता म्हणजे हवेतील बाष्पाचे प्रत्यक्ष वस्तुमान. म्हणूनच सापेक्ष आर्द्रता बरोबर दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान भागिले दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान गुणिले 100. जेव्हा सापेक्ष आर्द्रता 100% असते तेव्हा हवा त्याच्या दवबिंदू तापमानाला असते, म्हणजेच पूर्णपणे संपृक्त असते. जेव्हा सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असते तेव्हा हवा दमट असते आणि आपल्याला घाम यायला सुरुवात होते. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी होते आणि आपला घसा कोरडा व्हायला सुरुवात होते. आता हिवाळ्यात तुम्ही स्वच्छ आकाशात उडणाऱ्या विमानामागे एक पांढरा पट्टा किंवा व्हाईट ट्रेल पाहिला असेल, तर हे इंजिन पासून निघणाऱ्या वाफेचे संघनन होऊन ढग तयार होताना पाहता आहे. जर सापेक्ष आर्द्रता अधिक असेल तर हा पांढरा पट्टा नाहीसा होण्यास अधिक वेळ लागतो आणि जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान पांढरा पट्टा तयार होतो आणि तो लवकर नाहीसा होतो.
आता या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडून आपण एक छोटासा सारांश बघूया. आर्द्रता किंवा ह्युमिडिटी आपल्याला हवेतील ओलावा किंवा दमटपणा सांगते. निरपेक्ष आर्द्रता किंवा ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी हवेतलं एकूण बाष्पाचं प्रमाण मोजते. सापेक्ष आर्द्रता किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी ही आपल्याला हवा संपृक्त होण्याच्या किती जवळ आहे याची तुलना करते. आणि दवबिंदू तापमान किंवा ड्यू पॉइंट म्हणजे आपल्याला ते तापमान सांगतं ज्यावर हवेतील बाष्पाचं संघनन सुरू होतं आणि बाष्प छोट्या छोट्या पाण्याच्या दवबिंदूंमध्ये बदलतं. आता या सगळ्या कल्पना एकत्र मिळून सकाळच्या गवतावरचं दव असो किंवा खिडक्यांवरील धुरकटपणा असो किंवा आकाशातील विमानाचे पट्टे असो अशा दैनंदिन चमत्कारांचं स्पष्टीकरण देतात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही थंड बाटलीवरचे पाण्याचे थेंब पाहाल किंवा झाडांवर पहाटेचं दव पाहाल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही प्रत्यक्षात संघनन ही प्रक्रिया घडताना पाहत आहात. आता तुम्हाला एक काम, तुम्ही तुमच्या सभोवतालच्या इतर उदाहरणांचा विचार करा जिथे दवबिंदू तापमान किंवा ड्यू पॉइंट आणि आर्द्रता किंवा ह्युमिडिटी महत्वाची भूमिका बजावतात. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.